हाय. आपल्या 2 किंवा अधिक मुलांमध्ये भेदभाव करणारे, दुजाभाव करणारे आई-वडील हा आहे आजचा विषय. अ, या विषयाचं खरं तर आश्चर्य पण वाटू नये. इतक्या सहजपणे आपण आसपास अशी उदाहरणं बघत असतो. मग ते अगदी आपल्या घरात असेल, आपल्या नातेवाईकात असेल, आपल्या आसपास शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये असेल. पण अशी उदाहरणं फार सहजपणाने आपल्याला दिसत असतात. आणि आपल्या लक्षात तर येतच असतं, पण मुलांच्याही हे खूप लहानपणापासून लक्षात येतं, की आपल्या घरामध्ये भावंडांच्यामध्ये दुजाभाव होतोय. याची सुरुवात कुठेतरी खूपच लहानपणापासून झालेली असते आणि याची अनेक कारणं आहेत. बेसिकली जे कंट्रोलिंग नेचरचे आईवडील आहेत, त्यांना जे मूल जास्त ओबिडियंट आहे, जे आपलं जास्त ऐकतं, जे आपण पूर्व दिशा म्हणू त्याला पूर्व दिशा मानतं, असं जे मुलं असतं ते डेफिनेटली आईवडिलांचं लाडकं असतं. आणि असं न करणारं मूल डेफिनेटली तेवढं लाडकं नसतं आणि त्यामुळेच कुठेतरी दुजाभाव सुरू होतो. हे तर खूप कॉमन कारण झालं. पण मुळात असं बरेचदा पाहण्यात येतं, की जे मोठं मुलं असतं, जनरली ते आईवडिलांचं जास्त ऐकणारं, समजून घेणारं असं असतं. याचं कारण असं, की त्याला धाकट्या भावंडाच्या तुलनेत जास्त सहवास आईवडिलांचा मिळालेला असतो आणि ते पहिलं मुलं असतं. आईवडिलांचा सुद्धा त्यावेळेला असणारा उत्साह जास्त असतो. त्यांनी मे बी त्याला जास्त वेळ दिलेला असतो, लक्ष दिलेलं असतं. तर त्यामुळे ते मूल त्याच्यासाठी त्याचे आईवडील म्हणजे सगळं काही असतं. आणि अशातच जेव्हा दुसरं मूल येतं, जेव्हा त्या मुलाला हे कळतं, की आता आपली स्पेस शेअर होणार आहे, तर मग तेव्हा एक प्रकारे त्याला असं वाटायला लागतं, की मी जर आईवडिलांचं ऐकलं, तर मी जास्त लाडका राहीन आणि मग मला आईवडिलांचं प्रेम जास्त मिळेल. तर ह्यामुळे ते जे ऐकणारं मुलं असतं, तर ते पहिल्यापासूनच आईवडिलांच्या जवळ जास्त असल्यामुळे ते ऐकायला लागतं. आणि खरं सांगायचं तर दुसरं मूल जेव्हा येणार असतं ना, तेव्हा आईवडिलांचं हे कर्तव्य आहे, की त्यांनी त्या दुसऱ्या मुलाची म्हणजे पहिल्या मुलाची आपल्या तयारी मानसिक खूप छान करून घ्यायला पाहिजे. त्याच्याशी हे बोलायला हवं, की "अरे, आपल्या घरी आता बाळ येणार आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या बाळाला कसं छान सांभाळायचं, आपण त्याचे कसे लाड करायचे, ते तुझं भावंड असेल, ते आपल्या घरातलं छोटं बाळ असेल." अशा पद्धतीने त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला इन्क्लूड करून घ्यायला पाहिजे. तर ते मूल फार पटकन त्या दुसऱ्या भावंडाला स्वीकारतं आणि त्याला आपली स्पेस कुठे हलली आहे किंवा आपल्याला ह्याच्यामुळे प्रेम कमी मिळेल असं काही वाटत नाही. पण मला असं वाटतं, की एवढी समजच आई-वडिलांमध्येच नसते, की असं दुसरं मूल होताना पहिल्या मुलाची काही आपण काळजी घ्यायची असते, त्याला काही सांगायचं असतं, त्याला याबद्दल कल्पना द्यायची असते, असं कुठे गावीच नसतं. तर त्यामुळे आणि कधी-कधी तर असंही होतं, की हे मूल दुसरं चुकून झालेलं असतं, नको असताना झालेलं असतं, असंही असू शकतं. थोडक्यात काय तर ही मानसिक तयारी स्वतःचीच आई-वडिलांची ज्यांची नाही, ते मुलांमध्ये कंपॅरिझन करतात, दुजाभाव करतात. आणि हे सटल लेव्हलला पण असतं आणि कधी-कधी आई-वडील हे बोलून पण दाखवतात त्यांचं त्यांनाच. हे इतकं घातक आहे ना, की याच्यामुळे प्रत्यक्ष आई-वडिलांशी संबंध तर खराब होतातच. पण खरं तर भावंड होऊ देण्याचाच हेतू मुळात काय असतो, की आपण वर गेल्यानंतर म्हणजे आपण देवाघरी गेल्यानंतर आपल्या मुलाला दुसरं कोणीतरी त्याचं असं असावं याच्यासाठी तर आपण भावंड होऊ देतो. पण तोच त्या हेतूलाच सुरुंग लागतो जेव्हा तुम्ही 2 मुलांमध्ये दुजाभाव करता, कंपॅरिझन करता. तर त्यामुळे त्या भावंडातले एकमेकातले संबंध संपुष्टातच येतात कारण ते एकमेकांना कॉम्पिटिटर म्हणून बघायला लागतात. पण या कॉम्पिटिशनची सुरुवात कुठेतरी आई-वडीलच करून देतात लहानपणीच. अ, तुम्हाला जर एका भावंडाचं दाखवून दुसऱ्याला इन्स्पायर करायचं तर तुम्ही इन्स्पायर केलं पाहिजे. ना की त्यांची एकमेकात स्पर्धा लावून दिली पाहिजे. पण पाहायला मिळतं, की आई-वडील हे एकमेकांची स्पर्धाच जणू काही लावून देतात. मग ते घर आवरण्यात असो, त्यांचं आवरण्यात असो, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत साधं बघितलं ना, तर आपलं दप्तर कसं नीट आवरलं जातंय किंवा आपली पुस्तकं कशी नीट ठेवली जात आहेत, याच्यावरनं सुद्धा आई-वडील कंपॅरिझन करत असतात. आणि इतकंच नाही, अशी कंपॅरिझन शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, नातेवाईकांना सांगत राहतात त्या मुलांच्या समोरच, की हा कसा व्यवस्थित आहे आणि तो कसा व्यवस्थित नाही आहे, याचं कसं सगळं गबाळं काम आहे, हा कसा ऐकत नाही. अशा तक्रारी जेव्हा तुम्ही नातेवाईकांना सांगता आपल्याच मुलांच्या,
त्या मुलांना त्या क्षणी काय वाटत असेल तुमच्याबद्दल, ते तुमच्याकडे किती विश्वासाने आई-वडील म्हणून बघत असतात आणि तुम्ही त्याचं काय करता. तर मला वाटतं की या विषयाचं गांभीर्यच आई-वडिलांना कधी-कधी समजत नाही आणि ते अशी उघड-उघड कंपॅरिझन शिक्षकांसमोर, नातेवाईकांसमोर, मित्रमैत्रिणींसमोर, अगदी त्यांच्याच मित्रमैत्रिणींसमोर सुद्धा करतात, हे देखील त्यांना समजत नसतं. आणि हे इतकं छोटंच मर्यादित राहत नाही. पुढे जाऊन ह्या गोष्टी कशा असतात, की एखादं मूल परफॉर्मर चांगलं असेल, ते बक्षिसं जास्त आणत असेल, तर तो कौतुकाचा विषय होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळते म्हणून आई-बाप त्याच्यावर जास्त खुश असतात. आणि मग ते दुसरं बिचारं जे असं काही करत नाही आहे ते झाकाळलं जातं. पुढे जाऊन नोकरी वगैरे करायला लागल्यानंतर ज्याचा पगार जास्त किंवा जो त्या पगारातनं आपल्याला काही बरंचसं आणून देत असतो, ते मूल लाडकं होतं. तर हे ऑल अँड ऑल स्वार्थावरच बेसिस आहे. हा दुजाभाव जो आहे, हा स्वार्थावरच बेस असलेला आहे, की मला कुठच्या मुलाकडनं काय मिळतंय, एकतर हे किंवा जे मूल मी जे म्हणेन ते झेलतंय, ते मूल माझं लाडकं. तर असं जर आई-वडील करत असतील, तर हे खरंच आई-वडिलांचं वागणं बरोबर आहे का? हा आई-वडिलांनी विचार केला पाहिजे. नुसतं जन्म दिला आपण एखाद्या मुलाला म्हणजे आपण आई-बाप होत नाही. तर त्याची माणूस म्हणून आपण ग्रोथ चांगली करू शकतोय का? फिजिकली आणि मेंटली दोन्ही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा पद्धतीने जर घरामध्येच मुलांना कॉम्पिटिशन वाटायला लागली, तर ते जगणं असेल का? घर हे खरं तर खूप सुरक्षित, उबदार आणि जिथे बाकी सगळी टेन्शन विसरून एखाद्या माणसाला आनंदाने राहता येईल असं ठिकाण म्हणजे घर असायला हवं. त्या घरामध्येच भावंडांना एकमेकांचं दुश्मन होत आपण असं कुठेतरी छोटीशी सुद्धा जाणीव जर होत असेल, तर आई-वडील नक्कीच चुकतायत कुठेतरी वागवत असताना. ह्याचाच पुढे जाऊन परिणिती काय होऊ शकते, तर 2 मुलांच्या ज्या बायका आहेत, म्हणजे ज्या सुना आहेत, तर अशा सुनांच्या तर खूप तक्रारी मी माझ्याकडे पाहिलेल्या आहेत, की मॅडम माझ्या ज्या दुसऱ्या जाऊबाई आहेत, त्यांचं जास्त घरात कौतुक असतं, कारण ते दीर जास्त आवडीचे आहेत सासूबाईंच्या. तर म्हणजे ही 2 मुलांमधली कंपॅरिझन आता 2 सुनांमध्ये पण उतरते किंवा मग नणंद-भावजाईचं नातं असेल, तर मुलगी लाडकी असेल, तर जावई आणि मुलीचे जास्त लाड आणि मुलाकडे आणि सुनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष. अशा पद्धतीचं वागणं कंटिन्यूमध्ये चालू राहतं. ते मरेपर्यंत चालू राहतं आणि मुलांचे पगार बदलतील तशा तुमच्या आस्था शिफ्ट होत असतील. कोण कसं वागतंय हे पाहून, स्वार्थ पाहून जर तुम्ही मुलांचं ठरवत असाल, की कोण लाडकं आहे, तर मला वाटतं आई-वडील म्हणून खूप काही चुकतायत हे आई-वडील आणि याचे खूप गंभीर परिणाम मुलांवर होत आहेत. तर आजही असं कोणी करत असेल आणि हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी स्वतःच्या वागण्यावर जरूर विचार करावा आणि मी म्हणेन, की ह्या मुलांनीही समजून घ्यावं, की आपले आई-वडील कसे आहेत आणि ते काय करत आहेत. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. बाय.